चला तर मैत्रिणींनो, काहीतरी नवीन पण आणि छान पण आणि मस्त पण. चला तर वरण चकुल्या म्हणजेच वरणफळ हो, चला बनवूया. तर इथे मी आहे ना 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, ते कुकरमध्ये ॲड केलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आहे ना ती घ्यायची आहे. आणि मग कुकरला आहे ना 2 ते 3 शिट्ट्या आहे ना हळद मीठ ॲड करून आहे ना 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. मुगाची डाळ आहे ना पटकन शिजते, त्याला 2 शिट्ट्यासुद्धा पुरेशा आहे. हे पहा, छानपैकी धुवून घेतलेले आहे. 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि अर्धा चमचा हळद पावडर. हे चवीला खूप छान लागते, साधं सोपं पण आणि हलकं फुलकं पण. चला तर मग 2 शिट्ट्या घेऊया आपण इथे. हे पहा 2 शिट्ट्या झालेल्या आहे आपल्या आणि आता कुकर पण थंड झालेला आहे, डाळ पण छान शिजलेली आहे. आता आहे ना फोडणीची तयारी करूया आपण. इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतलेला आहे, छानपैकी आहे ना सोलून असं चेचून घेतलेलं आहे. अर्धी वाटी कोथिंबीर पण कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यात तुपाची फोडणी म्हटलं ना तर घरात एकदम खमखमाट. हे पहा, तूप छानपैकी गरम झालेलं आहे, त्याच्यात मोहरीचा तडका द्यायचा आहे. मोहरी इकडून तिकडून नाचायला लागली की त्याच्यात आपण आहे ना लसूणच्या पाकळ्या ज्या आहे ना चेचून ठेवलेल्या त्या ॲड करायच्या आहे आणि त्याला पण सोनेरी कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. आणि मग काय, कोथिंबीर राहिली ना, कोथिंबीर ॲड करायची, छानपैकी मस्तपैकी परतून घ्यायची आणि शिजलेली डाळ त्यात ॲड करायची. हे पहा, मस्तच साधी सोपी पण आणि चवीला भन्नाट अशी ही रेसिपी मैत्रिणींनी नक्की तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ज्या ताई दादांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट केलेलं आहे ना त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा. हे पहा, आता त्याला उकळी येईपर्यंत आहे ना आपण इथे 1 चपाती लाटून घेतलेली आहे आणि ना त्याला अशा आडव्या उभ्या सुरीने कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान चौकोनी किंवा शंकरपाळीचे आकार आपण त्याला देणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग ते उकळेपर्यंत आहे ना इकडं पण आपली तयारी होतीच आहे. हे पहा, ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही कटिंग करू शकता ह्या पद्धतीने. आता इकडे आपल्याला हे जे आपण मुगाची डाळ फोडणीला टाकलेलं आहे ना त्याला पण छान भन्नाट अशी उकळी आलेली आहे, सुगंध घरभर सुटलेला आहे तुपाचा. तर आता आपण याच्यात आहे ना हे सगळं ॲड करायचं आहे आणि छानपैकी वरणफळ हे शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने आपलं वरणफळ आता हे तयार आहे. आता वरून मस्तपैकी तुपाची धार आणि मग काय, मारायचा ताव. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर लाईक कमेंट